एक महत्त्वाची अपडेट, सरकारने हिंदीबाबत नेमलेली समिती रद्द करण्याची मागणी केली जाते। लबाडी अजून थांबलेली नाही, तर लढाई कशी थांबेल? दीपक पवार आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत। आंदोलनामध्ये काँग्रेस, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सहभागी होणार अशी ही माहिती समोर येते आहे। लबाडी अजून थांबलेली नाही, तर लढाई कशी थांबेल हे स्लोगन वापरून मुंबईच्या आझाद मैदानात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचं आज धरणे आंदोलन होणार आहे। धरणे आंदोलनाच्या दरम्यान नेमके कोणकोणते नेते सहभागी होतील, नेमक्या मागण्या काय काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत दीपक पवार जी आहेत। काय नेमकं आजच्या संपूर्ण धरणे आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? 16 एप्रिल आणि 17 जूनला सरकारनं जे शासन निर्णय आणले पहिल्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीचे, त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही 11 मेला सभा घेतली, 29 जूनला सभा घेतली आणि सगळे राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातल्या नागरी समाजाच्या चळवळी यांच्या मदतीने ते दोन्ही शासन निर्णय आम्हाला रद्द करून घेता आले। पण त्याच वेळेला शिवसेना आणि मनसेच्या मेळाव्याच्या अगोदर आम्ही जी भूमिका मांडली होती ती अशी होती की हा अंशतः विजय यासाठी आहे की सरकारने शासन निर्णय रद्द केले, पण नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती तशीच चालू ठेवलेली आहे। नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त करावी, बालभारतीची स्वायत्तता टिकवावी, तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द करावी आणि राहुल रेखावार आणि दादा भुसे यांची हकालपट्टी करावी, या 4 प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या जवळपास 20 संघटना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची मदत घेऊन हे धरणं आंदोलन आम्ही करतो आहोत। आणि या सगळ्या आंदोलनामागची आमची भूमिका अशी आहे की सरकार साम दाम दंडभेद पद्धतीने तिसऱ्या भाषेची सक्ती मराठी लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतंय, त्याला विरोध करणं आणि जनमताचा रेटा लक्षात घेता या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सरकारला याबद्दलचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडणं ही या आंदोलनामागची प्रमुख भूमिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।